शरद पवारांच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट, मतदारसंघातील विविध प्रश्नांवर मोदींशी चर्चा झालेली आहे। अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पाऊस यावरही बैठकीत चर्चा झाली आहे। तर फुले, साठे, तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींकडे ही मागणी करण्यात आलेली आहे। खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले आणि यामध्ये पूर आणि अतिवृष्टीची समस्या, पिकांना योग्य भाव तसंच मतदारसंघातील विकास कामांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासदारांनी घेतलेल्या भेटीमध्ये सगळ्यात केंद्रबिंदू असलेला मुद्दा म्हणजे शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांची परिस्थिती। आणि विशेष म्हणजे शरद पवार यांचे जे खासदार आहेत ते ग्रामीण भागातून निवडून येतात आणि या ग्रामीण भागातील खासदारांचे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। आणि अलीकडच्या काळामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात पावसाने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, काही ठिकाणी कमी पाऊस पडलेला आहे। त्यातल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे त्या ठिकाणी पावसाने अचानक उघडकीस दिल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांना मदत करावी या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची आहे। दुसरा मुद्दा या भेटीमध्ये जो समोर आलेला आहे तो म्हणजे बेरोजगारांचा प्रश्न आहे। बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना सरकारच्या वतीने मदत केली जावी अशी मागणी या भेटी दरम्यान करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। आता यानंतर वैयक्तिक ज्या मागण्या आहेत त्या देखील खासदारांनी या ठिकाणी मांडल्याचं समजतंय। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे निलेश लंके यांच्याकडनं जे गड किल्ले संवर्धन मोहीम राबवली जात आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी या युनेस्कोच्या साठी जे गड किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलेलं आहे। त्याचबरोबर या किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा दिल्यानंतर यांचं संवर्धन केलं जावं, याला अधिकचा निधी दिला जावा अशी मागणी देखील या माध्यमातून करण्यात आली आहे। त्याचबरोबर कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न जो आहे तो देखील मांडण्यात आल्याचं समजतंय, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात समोर येताना पाहायला मिळते। अशा परिस्थितीमध्ये हे कॅन्सरग्रस्त रुग्णालयाला जे आहे ते देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात यावे असं देखील सांगण्यात आलं। त्याचबरोबर शरद पवार यांच्या प्रकृतीची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ती मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची देखील सुप्रिया सुळे यांच्याकडे चौकशी केल्याची माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पंतप्रधान देशाचे असतात, त्यांना भेटण्यात काही वावगं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। अशा भेटींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर पंतप्रधान संसदेमध्ये येत नसतील तर खासदारांनाच भेटायला जावं लागणार, खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला।